तुम्ही जर इंटरनेटवरून हेल्पलाईन नंबर किंवा कस्टमर केअर नंबर शोधताय तर तुम्ही सावधान व्हा. कारण हा नंबर तुमचं बँक अकाउंट पूर्णतः रिकामं करू शकतं. होय, कारण नागपूरमध्ये एका महिलेला तब्बल 14 लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं. मात्र तिने बँकेत न जाता गुगलवरती SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून त्यानं 10,90,000 रुपये काढून घेतल्या. तर FDच्या खात्यावर 2,84,000चं कर्ज सुद्धा घेतलंय. नागपूरच्या महिलेने गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मिळालेल्या नंबरवर फोन केल्यावर समोरच्या व्यक्तीने आपलं नाव राकेश पटेल असल्याचं सांगितलं. या व्यक्तीने आता महिलेच्या व्हॉट्सअपवर APK फाईल पाठवली. APK फाईल क्लिक करताच महिलेचा संपूर्ण मोबाईल आणि डाटा हॅक झाला. बँक खात्यातून 11 लाख काढले तर FD खात्यावर 3 लाखांचं कर्जही घेतलं. एकंदरीत आपण पाहतोय, जर तुम्ही अशा प्रकारे हेल्पलाईन नंबर शोधत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. बँकेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले हे आपण पाहतो. मात्र हीच फसवणूक रोखण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक मोठं पाऊल उचललंय. RBIने ग्राहकांना व्यवहार आणि मार्केटिंग कॉल करण्यासाठी फक्त 2 फोन नंबरची सिरीज सुरू केली. म्हणजेच रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या या 2 सिरीज नंबरमधून ब्लॉकिंग आणि बँकिंग कॉल्स येतील. बँकांना आता सर्व व्यवहार संबंधित कॉलसाठी फक्त 1600 अर्थातच 1600 ने सुरू होणारे फोन नंबर वापरावे लागतील. SMS द्वारे माहितीसाठी बँकांना फक्त 140 या सिरीज पासून सुरू होणारे क्रमांक वापरावे लागतील. त्यामुळे बँकेच्या व्यवहारासाठी कॉल आला तर त्याचा फोन नंबर 1600 पासूनच सुरू होईल. तर SMS सुद्धा 140 या क्रमांकाच्या सिरीज पासूनच सुरू होईल. 1600 या नंबरपासून सुरू होणाराच कॉल बँकिंग व्यवहारासाठी असेल. 1600 नंबरपासून सुरू न होणारा कॉल बँकेच्या व्यवहारासाठी नसेल. 140 या सिरीजने येणारा SMS बँक व्यवहारासाठी असेल. तर 140 सिरीजने न येणारा SMS बँक व्यवहारासाठीचा नसेल. 1600 पासून सुरू होणारा नंबर कॉलसाठी तर SMS साठी 140 हा क्रमांक असणार आहे. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडणी आणि घुसखोरी केली आहे असं तपासात समोर आलं. भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकातामध्ये राहिला. त्यानं कोलकातामधील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी केले असं पोलीस तपासात समोर आलं. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाच्या तपासाचा वेग आता वाढलाय. काल रात्री 11:15 पोलिसांनी सैफवरील हल्ल्याचं सीन जे ते रिक्रिएट केलंय. आरोपी मोहम्मद शहजादला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतलाय. आधी आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यातून वांद्रे रेल्वे स्थानकात आणलंय. त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकातून त्याला सैफच्या घरी नेण्यात आलंय. कल्याण पूर्वमधील महावितरणच्या जाईबाई फिडर उच्चदाब वीज वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम आज केलं जाणार आहे. या कामासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद असेल. होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 13 आणि 14 मार्चला कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्यांचं बुकिंग फुल आहे. याशिवाय 12 मार्चचे खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दरही महागले. त्यामुळे होळी सणानिमित्त कोकणाकरता अतिरिक्त गाड्यांचं नियोजन करण्याची मागणी चाकरमान्यांकडून केली जाते. महाराष्ट्रातील 44 पैकी 30 शहरांमध्ये औपचारिक बस सेवा मर्यादित नाही आहे. राज्यात किमान 24,000 नवीन बसेसची गरज आहे. या बसेसमुळे वाहतूक समस्या तर कमी होईलच, शिवाय पर्यावरणावर देखील सकारात्मक परिणाम होणार आहे असं एका अहवालातून समोर आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणांमध्ये हातनूर धरणाचा समावेश होतो. या धरणात आजच्या स्थितीला 54% गाळ साचलेला आहे. असं असताना धरणात 91% पाणीसाठा शिल्लक आहे. अजून उन्हाळ्याचे 4 महिने येणंही बाकी आहे. मराठवाड्यातील नव्या रेल्वे मार्गांसाठी राज्य सरकारकडून 300 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नव्या रेल्वे मार्गासाठी 150 कोटी तर अहिल्यानगर, बीड, परळी या नव्या रेल्वे मार्गासाठी 150 कोटींचा निधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिला.
पुणे शहरातील 22 खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। खासगी रुग्णालयांमधील उपचार दरांच्या पारदर्शकतेसाठी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक आहे। या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाते आहे। अनेक तक्रारींनुसार आरोग्य विभागानं ही कारवाई केलेली आहे। बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पुणे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली। प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी। बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी, हे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिले। राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यामध्ये चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे। 1 ते 16 जानेवारी दरम्यान राज्यात चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळले आहेत। मुंबईच्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी आजपासून नाविक स्पर्धा रंगती आहे। यंदा 120हून अधिक खेळाडूंचा सहभाग यामध्ये दिसतोय। 21 ते 26 जानेवारी दरम्यान होणारी सेल इंडिया 2025 सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप नाविकांसाठी एक पर्वणी आहे। देशभरातील नाविक आपली कौशल्य आणि जिद्द दाखवण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यामध्ये चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। 1 ते 16 जानेवारी दरम्यान राज्यात चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळले आहेत। HIV अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकल्याचा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात घडलाय। ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय। या प्रकरणी कुटुंबानं डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे। पुण्यातल्या बिब्बेवाडी गावात बारमधील कर्मचाऱ्यांकडून 2 तरुणांना बेदम मारहाण झाली आहे। काठी दाणके बांबूने जबर मारहाण झाली आहे। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। ते काय इथले वरचे अप्परचे आहेत सगळे। हा सगळे अप्परची काय हो ए। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य रस्त्यावर तरुणांनी जीवघेणी स्टंटबाजी केली असल्याचं पाहायला मिळत आहे। बुलेटवर उभं राहत दोन्ही हात बाजूला सोडून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पोलीस स्टंटबाजांच्या सध्या शोधात आहे। अकोल्यातल्या GMD मार्केटमध्ये एका गोदामातून मोठ्या प्रमाणात अवैध सलाईनचा साठा जप्त करण्यात आला। अन्न औषध प्रशासनानं अकोल्यातल्या GMD मार्केटमधील या गोदामात छापा टाकलाय। यामध्ये 1164 सलाईनचे बॉक्स जप्त करण्यात आले। या साठ्याची किंमत अंदाजे 9 लाखांवर आहे। अमरावतीत महिलांसाठी अनसेफ असल्याचं उघडकीस आलंय। 2024 मध्ये शहरात बलात्काराचे 99, विनयभंगाचे 244 तर पळवून नेण्याचे 126 गुन्हे दाखल झाले। अमरावती शहर आयुक्तालयातील 10 पोलीस ठाण्यांमधून ही माहिती मिळाली। सर्व घटनांची उकल झाली आहे। त्यातील आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। यवतमाळच्या दिग्रज शहरातील सराफा लाईनमध्ये रोडा ज्वेलर्समध्ये चोरी झाली आहे। 2 अज्ञात महिला आणि 1 अल्पवयीन मुलीनं भर दिवसा 4,30,000 किमतीचा सोन्याचा राणीहार चोरी केलेला आहे। ही घटना CCTV मध्ये कैद झाली आणि या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे। कल्याणमधील डिलिव्हरी बॉयजकडून वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जाते। धक्कादायक बाब म्हणजे कारवाई टाळण्यासाठी ते नंबर प्लेटवर स्टिकर्स लावत आहेत। निलेश जगदाळे या तरुणाने या प्रकरणाचा व्हिडिओ तयार केला, पोलिसात तक्रार दिली। असं डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्या कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। गेल्या महिन्यापासून मालेगावात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। मालेगावात किल्ला पोलिसांच्या हद्दीत विनापरवाना देशी बनावटीची पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसं बाळगल्याप्रकरणी एकाला पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलंय। त्याच्या विरोधात आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। जुन्या देवाणघेवाणीच्या वादातून एका ट्रक चालकाचा खून झाल्याची घटना जालना शहरातील चंदनझिरा परिसरात घडली। अजीम जमालुद्दीन शेख असं या ट्रक ड्रायव्हरचं नाव आहे। ट्रक मालकानेच ही हत्या केल्याची माहिती आहे।
दक्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. भाविकांना दर्शन घेता येणार नाही. आजपासून रासायनिक प्रक्रिया केली जाईल. हे काम 24 जानेवारीपर्यंत चालू असेल. त्यामुळे या कालावधीत मूर्तीचं दर्शन भाविकांना मिळणार नाही. कोल्हापुरात ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यात ब्लेडचं पान आढळलं. संबंधित दुकानदाराचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी ही मागणी केलेली आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या 10वी आणि 12वी परीक्षेसाठी कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह हा आयोजित करण्यात आला. त्या अनुषंगानं अहिल्यानगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथही देण्यात आली. पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयाच्या अॅनलेग्रिया महोत्सवाला मनसेने विरोध केला. गतवर्षी या महोत्सवामध्ये अश्लीलता आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचा अपमान करण्यात आलेला होता. हा आरोप मनसेने केलेला आहे आणि यावेळेस जर तसं काही आढळलं तर महोत्सव होऊ देणार नाही हा इशारा मनसेने दिलेला आहे. मनसे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी पत्राच्या माध्यमातून हा इशारा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून प्रमुख नद्यांमधील गाळ उपसा करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आणि आता संपूर्ण राज्याची खरं तर चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण पुण्यात गुइलेन बॅरे या सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुद्धा सुरू करण्यात आले. संशयित रुग्णांचे नमुने जे ते तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. तर गुइलेन बॅरे सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ आजार आहे. हा आजार नेमका काय आहे बघूयात. गुइलेन बॅरे हा सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार आहे. आजारामुळे स्नायू कमकुवत होतात आणि संवेदनाही कमी होतात. हात, पाय किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस त्यांना होण्याची शक्यता असते. छातीचा स्नायू कमकुवत झाल्यानं श्वास घेण्यातही समस्या निर्माण होत असते. बोलणे आणि गिळण्यात अडचण आणि डोळ्यांची समस्या निर्माण होते. तर त्या अनुषंगाने आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. आजच दुपारी आपण एक इमर्जन्सी बैठक ठेवलेली आहे, ज्यामध्ये या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय. किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालं आहे का किंवा इन्फेक्शियस इटिओलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत. आणि यानंतर बातमी रायगडमधून. मोठी बातमी आहे, कारण रायगड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावामध्ये घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1000पेक्षा जास्त कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. 1 किलोमीटर परिसरात बंदी देखील घालण्यात आलेली आहे. चिरनेरमधील चिकनची दुकानं आता 9 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहे आणि असे आदेशच थेट जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बर्ड फ्लूचा धोका हा रायगडमध्ये आता पसरलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी खबरदारी घेतली जाते. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक झाले. मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांना निवेदन देत 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. जळगावमध्ये पूर्णाळ फाट्याकडून विदर्भातील जळगाव जामोदकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. तर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांची भीती सुद्धा वाढली असल्याचं बघायला मिळतंय. अवजड वाहनांची मोठी वर्दळ आहे, त्यामुळे रस्त्यावरून मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
केंद्र सरकारने निर्यातीसाठी जाहीर केलेल्या 10 लाख टन साखरेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल 4.5 लाख टन साखर उत्पन्न झालेली आहे, तर 30 सप्टेंबरपर्यंत ही साखर निर्यात करणं बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवरती सांगलीतून 30,000 टन साखर निर्यात होणार आहे. भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीने संविधान महावाचन हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 7 दिवसात दररोज संविधानाचं वाचन केलं जाते. 1111 विद्यार्थी एकाच वेळी संविधान वाचतायत. गेल्या साधारणतः 4 ते 5 दिवसांपासून तोरणागड परिसरात बिबट्या आढळून आल्या, त्यामुळे पर्यटकांमध्ये मोठी भीती पसरली असल्याचं बघायला मिळतंय. सामच्या बातमीची मात्र दखल घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचवलेली आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी 3 दिवस तोरणागड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या 1500 एकर जमिनीवरती सोलार प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी 1,350 कोटी रुपये गुंतवणूक करणार असून 300 मेगावॅटचा हा प्रकल्प असेल. देशभरातील नामांकित 10 कंपन्यांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यानंतर एक मोठी बातमी. महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला. भुजबळांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. भुजबळ यांची 2018 मध्ये जामिनावरती सुटका झाली असल्यानं सध्या अटकेच्या बेकायदेशीररित्या प्रश्नावर विचार करणं आवश्यक नाहीये असंही कोर्टानं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाओस दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे. राज्यात नक्की किती गुंतवणूक होते हे मुख्यमंत्री परत आल्यावरच कळेल, हा टोला त्यांनी यावेळेस लगावलाय. मला असं वाटतं मुख्यमंत्री यायची वाट बघूया. नक्की किती इन्व्हेस्टमेंट्स येतात, काय येतात हे आपल्याला ते आल्यावरच कळेल. प्रेसिडेंट ट्रम्पचे स्टेटमेंट्स ऐकले असतील काल रात्रीचे आणि काल त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे. त्यामुळे पुढच्या 15-20 दिवसात खरं तर 2-3 महिन्यात त्यांच्या सरकारच्या पॉलिसीज क्लिअर आल्यावर त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट काय होईल हे आपल्याला कळेल. पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. हवामानातील बदलाचा फटका आंबा पिकाला बसतोय. दिवसा कडक ऊन आणि मध्येच ढगाळ हवामान, रात्री पडणारी थंडी, त्यामुळे तुडतुडा, कीड रोगाचा प्रादुर्भाव आंबा पिकावर झालाय. मोहर याशिवाय फळधारणा झालेल्या ठिकाणी पुनर्मोहर सुरू झालाय, त्यामुळे फळगळतीचं संकट ओढावलंय. बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. मडवांमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झालेली आहे आणि किलोला केवळ 5 ते 7 रुपयांचा भाव मिळतोय. वाहतुकीचा खर्च सुद्धा वसूल होत नाहीये. कष्टानं पिकवलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला असल्याचं बघायला मिळतंय. मावळमधील शिरगाव येथील शेतकरी रोहिदास गोपाळे यांनी आता गावरान कांद्याचं पीक घेतलंय. गावरान कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. गोपाळे यांच्याकडे 4 एकर शेती आहे, त्यापैकी 1 एकरात हा प्रयोग केलेला आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यात मेशी परिसरात कांदा पिकावर इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीचे क्लोगोल्ड नावाचे तणनाशक फवारले. जवळपास 80 एकर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर 100% कांदा पीक खराब झाले. जवळपास 50 शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जळगावच्या शिरसोलीमध्ये ढगाळ वातावरणाचा फुलशेतीला फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय. तर फुलावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं ऐन मागणीच्या काळात शेतातील फुलं ही आता उपटण्याची वेळ आली आहे. परिणामी राज्य सरकारने फुल उत्पादकांची मदत द्यावी अशी मागणी सुद्धा केली जाते.